आज तुम्ही प्रभाग क्रमांक 18 मधील महायुतीच्या मिसळ पे चर्चा या कार्यक्रमाला आलेला आहात, काय सांगाल? नाही बघा, संपूर्ण शहरासकट इतर उपनगरांमध्ये देखील अतिशय सुंदर वातावरण आहे. गेल्या 30 वर्षाचं काँग्रेस गव्हर्नमेंटचं फेल्युअर हे आता यातून दिसतंय. ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम होतात, ज्या ज्या ठिकाणी सभा होत आहेत, ज्या ज्या ठिकाणी फेऱ्या होत आहेत, या ठिकाणी महायुतीला मतदान करण्यासाठी मतदार आसुसलेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं बघा, डेव्हलपमेंट प्लॅन 1998 साली झाला, त्यातलं कुठलंही काम हे काँग्रेस सत्तेवर असताना त्यांनी केलं नाही. रिंग रोड नाही आहेत, त्यामुळं ट्रॅफिकची समस्या आहे. गार्डन सुस्थितीत नाही आहेत, ग्राउंड सुस्थितीत नाही आहेत, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीजला काही वाव नाही आहे. आणि म्हणून हे कुणाचं कर्तव्य होतं? आता थेट पाईपलाईन योजनेचं देखील आपल्याला माहित आहे, पाणी योग्यरित्या मिळत नाही आहे. हे जे सत्तेवर असतात त्यांचं कर्तव्य होतं, त्यांनी हे केलं नाही. आज उपनगरामध्ये रस्ते खराब आहेत, शहरामध्ये रस्ते खराब होते, ते आता पूर्णत्वास आणलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर या काँग्रेसला आणि या काँग्रेसच्या धादांत खोटं बोलणाऱ्या नेत्यांना या ठिकाणी कोल्हापुरातील जनता मतदार कंटाळलेले आहेत. आणि एकंदरीत ह्या परिस्थितीवरून दिसून येतंय की मला असं वाटतं, ज्या पद्धतीनं विधानसभेला 10 विरुद्ध 0 अशी क्लीन स्वीप या विधानसभेला कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांनी दिली, महायुतीला विजय दिला, त्या पद्धतीनं 81 वर्सेस 0 असा क्लीन स्वीप या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील मतदार देऊन महायुतीला या कोल्हापूरचा विकास करण्याची संधी देते. आता प्रभाग क्रमांक 18 मध्ये महायुतीचे 4 उमेदवार तुम्हाला माहित आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगा? निश्चितपणे बघा, महायुतीचे प्रत्येक 20 प्रभागापैकी 81 उमेदवारापैकी प्रत्येक उमेदवार ज्याला उमेदवारी मिळालेली आहे हा सक्षम आहे. त्याच्या सामाजिक जीवनामध्ये त्यानं मोठं काम केलेलं आहे, महायुतीसाठी मोठं काम केलेलं आहे, त्याच्यात निवडून येण्याची क्षमता आहे. आणि असं असताना मग अनेक जण ज्यांना उमेदवारी मिळाली नाही ते देखील त्याच बराबरचे आहेत. पण त्यांना कोणतेही नाराज न करता त्यांना बरोबर घेऊन आम्ही चाललेलो आहोत. निवडणूक आहे, निवडणूक म्हटलं तर एका प्रभागामध्ये 4 उमेदवार आहेत, त्यांनाच आम्ही तिकीट देऊ शकणार. आणि मग तिकीट देत असताना इतरांच्यावर थोडी नाराजीचा हा प्रसंग असतो, कारण प्रत्येक जण काम करत असतो. 10 वर्ष निवडणूक झालेली नाही आहे, पण सगळ्यांना बरोबर आम्ही घेऊन चाललो. हे 4ही उमेदवार माझे जे आहेत ते सक्षम उमेदवार आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, हे अतिशय सक्षम उमेदवार आहेत. यांना ह्या प्रभागामध्ये तर फार मोठी उमेदवारासाठी झुंज होती, त्यातून यांना निवडलं गेलेलं आहे. आणि म्हणूनच आमच्या महायुतीकडनं निवडलेले उमेदवार असल्यामुळेच त्यांचा विजय या ठिकाणी निश्चित आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.